बालपण आठवलं की अंगावर काटा येतो अक्षरशः. का? कारण की तुमचा जो स्टुडिओ आहे याच्या 1/4 माझं घर नव्हतं. ओ. अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एका झोपडीत मी राहत होतो, हं, ज्याला विटाची फक्त एकच भिंत होती. ओ. त्याच्यातून माझं जीवनाची सुरुवात झाली. हं, एक प्राथमिक गोष्टी ज्या असतात, उदाहरणार्थ टॉयलेट, ते मी टॉयलेट, स्वतःचं टॉयलेट 22 वर्ष माझ्याकडे नव्हतं. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून हं, मी इथपर्यंत आलेलो आहे. जीवनाची सुरुवात करताना म्हणजे जेव्हा मी विचार करतो भूतकाळाकडे जाऊन, असं वाटतं कशाला आयुष्य दुःखी करायचं, त्या गोष्टीचा विचार करायचा. पण तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून सांगतो की आम्ही सामान्य कुटुंबात जन्म घेतला, सामान्य परिस्थितीतून सगळ्या गोष्टी घडल्या. हं, आई सुशिक्षित म्हणायचं म्हटलं तर तितकी शिक्षित नव्हती. त्याच्यामुळे तोही एक प्रॉब्लेम्स होता. वडिलांची सर्व्हिस होती, पण वडिलांच्या त्यावेळेसच्या पगारामध्ये काही होत नव्हतं. हं. आणि जे सर्व्हिसमॅनला जे स्किल पाहिजे असते, अदर इन्कम करायचं, ते त्यांच्यात नव्हतं असं मी समजतो. त्याच्यामुळे ते जसंच्या तसं राहिलं. तर त्याच्यामधून आम्ही हालाकीच्या परिस्थितीमधून वर आलो. पण माझ्यामध्ये एक इच्छा होती की काहीतरी म्हणजे सामान्य म्हणून आपला जन्म झाला, पण सामान्य म्हणून राहायचं नाही किंवा सामान्य म्हणून मरायचं नाही. तर त्या दृष्टिकोनातून मी स्वतःचं पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. आणि ते पाऊल टाकण्यासाठी मला खूप अडचणी आल्या, त्या काय गोष्टी आल्या. बालपणामध्ये जे काही मनावर परिणाम झाला होता की जेव्हा आपण बालपण घालवत असतो तेव्हा आपण दुसऱ्यांकडे ज्या गोष्टी पाहतो त्या आपल्याकडे का नाही आहे बुवा, हां. याचा आपण खूप विचार करतो. त्या विचार करत असताना मला असं वाटलं की आपल्याकडे का नाही आहे बा, ही गोष्ट का नाही आहे. तर मग त्या गोष्टींना मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे त्या गोष्टीचे चटके घेतल्यानंतरच समजतं. हं. ते असं नाही समजत तुम्हाला, पुस्तकातून वगैरे नाही आहेत. त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाही त्या वयात, तर त्या गोष्टीचं महत्त्व राहतं. हं. तर बालपण तर एकदमच म्हणजे काय म्हणते क्रिटिकल कंडिशनमध्ये गेलेलं आहे. हं. त्याच्यामुळे ते आठवलं की अजून इमोशन्स जास्ती बाहेर येतात. त्याच्यामुळे मी त्याच्यावर एवढंच बोलेल की फार हालाकीच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 1/4मध्येच मी राहत होतो. तुमच्या याचा जो स्टुडिओ आहे याचा 1/4 माझं घर नव्हतं. तर त्याच्यामुळे तो विषय फार क्रिटिकल परिस्थितीतून मग गेला. एवढ्या म्हणजे हालाखीची परिस्थिती होती असं म्हणता येईल आपल्याला. पण त्याच्यामधून एक मोठा बिल्डर व्हायचं किंवा एक मोठा माणूस व्हायचं हे जे स्वप्न आहे ते तुम्ही बघितलं आणि त्याच्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर हा जो पिरियड आहे तो नेमका कसा होता? हा पिरियड म्हणजे कसा आहे की जेव्हा आपण ठरवतो कुठली गोष्ट, त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येतात असतात. हं. तर ते प्रॉब्लेम फेस करायचं पहिले शिकलो. हां. कारण की ते फेस करायचं शिकणंही माझ्याकडे नव्हतं स्किल. कारण की घरी कोणी व्यापारी वर्गातून नव्हतं. माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या पूर्ण परिवारामध्ये आजपर्यंत कोणी बिझनेस केलेला नाही. मी पहिला मनुष्य आहे. त्याच्यामुळे ते स्किल पहिले शिकावं लागलं. हं. तर पहिलं स्किल हे होतं की पहिले पैसे पाहिजे. बिझनेस कुठलाही करायचा म्हटलं तर पैसा पाहिजे. खरं. आणि पैसा उपलब्ध करायसाठी तुमची त्या पद्धतीच्या लोकांमध्ये उठ-बैठ पाहिजे. तुमची परिस्थितीच नाही आहे तर तुम्ही कुठे अशा मोठ्या लोकांमध्ये बसणारच मग नव्हतं पोटा ना. पाण्यासाठी तुम्ही पहिलं काम कोणतं केलं? मी पहिलं काम जिल्हा परिषद स्कूलला कलर मारण्याचं केलं. ओ. झेडपीच्या ज्या स्कूल असतात ना, हं, हं. त्यावेळेस एक सभापती होते पांडे म्हणून. त्यांनी मला पहिला ब्रेक थ्रू दिला असं मला हरकत नाही की मला काम करण्याची इच्छा होती. मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला त्यावेळेस छोटे कामं जे असतात 50,000च्या आतमधले ते असेच मिळायचे. हं, हं. तर ते कामं मला त्यांनी दिले, काही कामं. आणि तिथे मी जिल्हा परिषदच्या स्कूलला त्यांचे कविरू जे तुटले असतात ते कविरू दुरुस्त करणे, त्याच्यानंतर त्याला त्या जिल्हा परिषदच्या स्कूलला कलर मारून देणे, हे कामं मी पहिले केले. अच्छा. आणि त्यानंतर मग मी PWDचं त्यातून मला समजलं की PWDचं लायसन काढलं तर मोठे कामं मिळतात. हं, हं. तर मी मग माझं पहिल्यांदा PWDचं लायसन काढलं 94मध्ये. हां, हां. आणि त्यानंतर मग त्या लायसनवरती मी काम घेणं चालू केलं. ओ. ओके. कन्स्ट्रक्शनचं. त्याच्यामध्ये मी रोड कन्स्ट्रक्शनचं काही कामं केले, काही नाली बांधकाम असतं ते केलं. छोटे-छोटे कामं करत होतो. पण त्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आला. कारण की असं होतं की आपणच पैसे लावा, आपण सर्व काम करा आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट राहत असते. ते ॲडजस्टमेंट करण्याची माझी इच्छा नव्हती. उदाहरणार्थ समजा काही तिथे इतकी मुरुम गिट्टी टाकायची आहे, पण त्याच्यामध्ये कमी करून टाकली तर तो ॲडजस्टमेंट होते. ते मला करायची नव्हती. की स्किल चांगलं काम करण्याची इच्छा असल्यामुळे, चांगलं काम करून पैसे मिळवायची इच्छा असल्यामुळे त्या कामामध्ये मला इंटरेस्ट नाही आला. आणि आपणच आपले पैसे आणि आपणच हात गुंडाळून त्या इंजिनियरसमोर उभ्या राहा आणि मागा, ते मला काही चांगलं वाटत नव्हतं. म्हणून मी तो बिझनेसला सोडून बिल्डरशिपमध्ये आलो.